हॅलो. हा बोला ना. नमस्कार सर. हा नमस्कार बोला. गेले 4-5 दिवस वातावरण थंड आहे आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. विहिरी, शेततळी आणि लहान धरणे भरण्यासाठी सलग मुसळधार पाऊस कधी पडेल? सध्या ना आज आहे 29 जुलै 2026. आजपासून काय होणार आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी ह्या परिसरात ह्या जिल्ह्यामध्ये उद्याच्याला म्हणजे 30-1 तारखेपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी मग शेतातून पाणी बाहेर निघेल असं पाऊस. अच्छा. मराठवाड्यात हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड पावसाचा जोर कसा राहील? मग मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, धाराशिव, नांदेड इकडे काय होईल, सरी येईल पण जोराचं पडेल. चांगला आहे, पिकाला पोषक राहील असं, म्हणजे मुसळधार तिकडे पडणार नाही, फक्त शेतात पाणी निघालं असं पडणार. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल का? रिमझिम. नाही, ऑगस्ट आता फक्त 3 तारखेपर्यंतच पाऊस आहे, 3 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर 1 तारखेपासून काय होणार आहे, येणार आहे पाऊस थोडं विश्रांती घेईल. ज्या भागात अजूनही विहिरी भरल्या नाहीत त्या भागात भूजल पातळी वाढेल असा पाऊस कधी अपेक्षित सप्टेंबर आहे? ऑक्टोबर मध्ये. ओके सर. जिथं आतापर्यंत अद्याप पाऊस नाही पडला तिथं मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पडणार. पुढील 15 दिवसाचा महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हवामान अंदाज काय राहील? तर सध्या काय होणार आहे, आज 29 जुलै पासून तर 4 ऑगस्ट पर्यंत राज्यात हे पावसाचा जोर आहे. 4 तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे. मग नंतर काय होईल, फक्त मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक सरी येत राहतील, समजा लय मोठा नाही. त्याच्यानंतर 10-12 दिवस पाऊस उघडीपच घेईल. मग त्याच्यानंतर काय होईल, 15 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान मग पाऊस येईल. ओके सर. मग ते सगळीकडेच येईल, मग 15 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान. सर, पावसाचा खंड कधी राहील? सध्या नाही आता खंड. 4 तारखेच्या नंतर थोडी विश्रांती घेईल पाऊस. ओके. धन्यवाद सर.